नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. आरक्षण काल, आज आणि उद्या या विशेष भागामध्ये आपण आरक्षण या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. आज आपण आधी आरक्षणाच्या काही तांत्रिक गोष्टी समजून घेऊया. तांत्रिक गोष्टी ज्या राज्यकर्त्यांनी मुद्दामून म्हणा किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणा, त्या तुमच्यापासून, माझ्यापासून थोड्या बाजूला ठेवलेल्या आहेत, की आरक्षणाचा मूळ उद्देश, मूळ हेतू जे आरक्षण मागतायत त्यांच्या तो कधी ध्यानातच आला नाही पाहिजे. त्यासाठी त्या कदाचित तुमच्यापासून लांब ठेवल्या असतील, बाजूला ठेवल्या असतील. एक सामाजिक न्याय, आपल्या समाजाचं मागासलेपण किंवा आपण त्यांच्यापेक्षा किती मागासलेले आहोत किंवा आपण त्यांना ते मिळतंय, ते आपल्याला का मिळत नाही? ही जी स्पर्धा आहे, खरं ती एक अनाठायी स्पर्धा आहे. त्या अनाठायी स्पर्धेमध्ये तुमच्या भावना चिथावल्या जातात. तुमच्या भावनांना अधिक आक्रमक केलं जातं आणि त्यातून एक 2 समाजामध्ये द्वेष-विद्वेष पसरतो. तो संघर्ष अधिक चिघळत जातो आणि ते आपल्याला कळतही नाही, की कधी आपण त्या समाजाचा द्वेष करायला लागलो. त्यामुळे 2-3 उदाहरणं आहेत. चालूचं उदाहरण घेतलं तरी तुम्ही चालेल, की ओबीसी आरक्षणासंदर्भात जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, की ओबीसी आरक्षण या निवडणुकामध्ये नाहीये किंवा राज्य सरकारनं जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल दिला होता. मागासवर्गीय आयोग हा आहे, की तो ठरवतो. म्हणजे ते केंद्र सरकारपर्यंत किंवा संसदेपर्यंत पोहोचवतात, की राज्याला आरक्षणाची गरज आहे की नाही. मग तो केंद्र सरकारचा एक असतो राज्य मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोग. असं आरक्षण कुणीही देऊ शकत नाही. संसद सुद्धा आरक्षण देऊ शकत नाही, जोपर्यंत हा आयोग सिद्ध करत नाहीये, की या समाजाला, या राज्यातील या समुदायाला आरक्षणाची गरज आहे. इथे एक गोष्ट क्लिअर होऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे समता एक आली पाहिजे सगळीकडे. एक राजकीय प्रतिनिधित्व एस-सी, एस-टी या कॅटेगरीतल्या लोकांना मिळालं पाहिजे. हा आरक्षणाचा मुख्य हेतू होता. आता समता ही गोष्ट काही अशी वैचारिक किंवा फिलॉसॉफिकल गोष्ट जरी सोपं वाटत असलं आपल्याला, की समता म्हणजे सगळे समान असले पाहिजे. एकमेकांच्या प्रती एकमेकांचा द्वेष नसला पाहिजे. हे बोलण्यासाठी खूप गुळगुळीत वाटतं, मस्त वाटतं एकदम, की समाज व्यवस्थित नांदत आहे. असं दिसत जरी नसलं काही, पण झोपेचं सोंग घेतलेल्या सारखंच आज आपण समानतेचं विश्लेषण करत आहोत, त्याकडे बघत आहोत असं मला वाटतं. दलित अत्याचाराच्या घटना कमी झाल्या आहेत का? नाही. म्हणजे कमी झाल्या असतील, पण त्या थांबल्यात का? नाही. आदिवासी आज मुख्य प्रवाहात आलाय का? नाही आलेला. आजही तो दराखोऱ्यातच राहतो, इकडेच राहतो. तर त्यामुळे समानता ही पुस्तकात आली आहे. समानता ही आपल्या शहरी जीवनातल्या विचार करण्याचा जो म्हणतो आपण त्याला, की एक प्रतिष्ठित लोकांच्या विचार करण्यामध्ये जरी समानता आली असली, तरी पण ग्रामीण भागातलं वास्तव काय आहे? आजही झुंड चित्रपट असेल, पावनखिंड चित्रपट असेल, आजही सोशल मीडियावर झुंड चित्रपटाला बॉयकॉट करण्यासाठी ट्रेंड चालतात. वेगवेगळे म्हणजे तुमच्या जे जातीय श्रेष्ठत्व आहे, तुमची जो सांस्कृतिक अभिमान आहे, तो तुमचा अशा विशिष्ट वेळी जर जागा होत असेल, तर तुम्ही स्वतःलाच विचारा, की खरंच आपल्या समाजामध्ये समानता आली आहे का? आरक्षणाचं राजकारण होतं, हे आपण मान्य करायला पाहिजे. 1980 नंतर धार्मिक आणि जातीय राजकारणाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ॲक्टिव्ह जर आपण बघितलं तर. का? मंडळ आयोग आला. त्यानंतर त्याबरोबरच मंडल-कमंडल हे युद्ध झालं. त्याबरोबरच तुमच्या धार्मिक भावना सुद्धा चिथावल्या गेल्या. धार्मिक आणि जातीय अस्मिता ह्या एकमेकांना किंवा राष्ट्रीय पक्षांना पूरक नाहीयेत. ते आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू आपण. पण सध्या आपला इथे एक बेसिक आपण आरक्षणाचा हेतू, उद्देश काय आहे, ह्या मुद्द्याला हात घालणार आहोत. तर जेव्हा संविधान सभेत चर्चा चालू होती, की आरक्षण असलं पाहिजे की नाही? आर्थिक बेसिसवर असलं पाहिजे, की ते कास्ट बेसिसवर असलं पाहिजे, म्हणजे मागासलेलेपणावर असलं पाहिजे. यावर जेव्हा चर्चा झाली, तेव्हा काहींचं मत होतं ते आर्थिक आधारावर असलं पाहिजे, ते जातीच्या याच्यावर नको असलं पाहिजे. पण यावर बरीच चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याच संविधान सभेने हा विचार केला, की अ, भारताचा जर इतिहास बघितला तर हां, हे 1947 पासून नाहीये. म्हणजे जर आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे, समानतेचा हा जो प्रश्न आहे, तो 1947 पासून आहे असं आपल्याला सांगितलं जातं. पण आपल्याला जर याची पाळंमुळं जर बघायची असतील, तर आपल्याला महाराजांच्या काळात जावं लागेल. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात जावं लागेल. आपल्याला पेशव्यांच्या काळात जावं लागेल. आपण आज किती जरी नाकारलं, आपण आज विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, जागतिकीकरणाच्या जरी जगात असलो, तरी पण
इतिहासामध्ये जाणं आपल्याला गरजेचं आहे, की दलितांवर अत्याचार होत होते. आदिवासी वेगळं जीवन जगत होता, जंगलात राहत होता. किंबहुना आजही बरेचसे आदिवासी आदिवासी जंगलातच राहतात. आपण ह्या गोष्टी मान्य का करत नाही? समानता हा जसा एक फिलॉसॉफिकल वर्ड जरी असला तरी त्याचं जमिनीवरचं वास्तव काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आज दलित प्रतिनिधित्व किती आहे? तो आरक्षणाचा हेतू साध्य झाला आहे का? ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर संविधान सभेनं ठरवलं, की हे आरक्षण कास्ट बेसिसवर असलं पाहिजे. त्यानुसार आपण एस-सी आणि एस-टी या प्रवर्गांना आरक्षणाची तरतूद केली गेलेली. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली, की संविधानाचा जो मूळ ढाचा आहे, त्यामध्ये किंवा जी चर्चा झाली होती तेव्हा संविधान सभेमध्ये, त्यामध्ये आर्थिक निकषांवर राजकारण देणं, हे कुठेतरी हे ना असंविधानिक आहे असं म्हटलं तरी चालेल. पण ते दुर्दैवानं अ, झालं ते. नंतर 1970, 80, 1990 मध्ये आपण बघितलं, की आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा जो प्रकार झाला पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळामध्ये. अ, आपल्या जर बघितलं आपण, आपल्या संविधानामध्ये मूलभूत तत्व म्हणजे प्रिन्सिपल आणि एक मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राइट्स हे 2 प्रकरणामध्ये आरक्षण नमूद केलेलं आहे. एक म्हणजे अ, कलम 14 काय सांगतं? कलम 14 सांगतं, की सगळे काही समान आहेत. भारतीय आहेत सगळे काही, सर्व भारतीय समान आहेत. धर्म, जात, लिंग या कोणत्याही आधारे कोणत्याही भारतीयांसमोर भेदभाव करण्यात येत नाही किंवा करण्यात आला पाहिजे नाही. हे कर्तव्य आहे राज्याचं. हा अधिकार जपल्याच गेला पाहिजे. मग आता यातून बऱ्याच जणांना वाटेल, की मग आरक्षण कशासाठी? तर आरक्षण हे असं आहे, की जर स्पर्धा झाली पाहिजे, स्पर्धा असली पाहिजे, तर त्या स्पर्धेमध्ये सगळे समान असले पाहिजे. कोणी लंगडा नको, कोणी आंधळा नको, कोणी पायाने विकलांग नको. तर मग आरक्षणाची सुद्धा तीच आहे. जर तुम्ही सगळ्या समाजाला समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करत आहात, तर ते ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे, त्यांना अस्पृश्यतेला सामोरे जावं लागलेलं आहे. अशा लोकांसाठी विशेष तरतूद आहे आपल्या संविधानामध्ये 15 आणि 16 मध्ये. राजकीय प्रतिनिधित्व देण्याची तरतूद त्यांना आहे. शैक्षणिक प्रतिनिधित्व त्यांना देण्याची तरतूद त्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अ, दृष्टिकोनातनं हे मिळालंच पाहिजे. जोपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व दलितांना, मागासवर्गीयांना मिळत नाही, तोपर्यंत भारतीय समाजामध्ये समानता येणं अशक्य आहे. कारण की आपण बघितलं की तो एक सांस्कृतिक इतिहासाचा मोठेपणा आहे किंवा हे ज्या वेगवेगळ्या इतिहासातील ज्या घटना आहेत, तर ह्या भारतीयांच्या डोक्यातून जाणं अशक्य आहे. कारण की ते परंपरागत चालून आलेलं आहे आणि भारतीयांच्या जीवनामध्ये धर्माचं असलेलं महत्त्व, जातीचं असलेलं महत्त्व, या इतक्या साऱ्या क्लिष्ट गोष्टी असताना तो दलितांना किंवा आदिवासींना, एस-सी, एस-टी कॅटेगरीच्या लोकांना तो समाजामध्ये एक आपल्यापेक्षा वरचं स्थान कसं देईल किंवा आपल्याच तुलनेत हा सुद्धा व्यक्ती आहे, असं तो कसं ग्राह्य धरेल? तर त्याशिवाय आरक्षणाशिवाय आपल्याला दुसरा ठोस पर्याय नाही, असं आंबेडकरांना तेव्हा वाटलं होतं. आणि त्यांनी 10 वर्षाची तरतूद आपण जे म्हणतो, एक टप्पा टप्पे म्हणलं पाहिजे आपण त्याला 10 वर्षाची तरतूद म्हणल्यापेक्षा. 10 वर्षात जर सगळं काही समसमान झालं, आरक्षण असं वाटलं की आपल्याला, की आता हा वर्ग, एस-सी वर्ग, एस-टी वर्ग आता मुख्य प्रवाहात आलेला आहे. आता त्यांना आरक्षणाची गरज नाहीये. तर आपण यांचं आरक्षण काढलं पाहिजे किंवा ती तरतूद नाहीशी केली पाहिजे. हे सुद्धा त्यांचेच वाक्य आहेत. पण तसं झालेलं नाहीये. तर तसं झालंय की नाही हा तुम्ही सुद्धा विचार करा. त्यामुळे आरक्षण ही काही भावनिक गोष्ट नाहीये. जर वेगवेगळ्या जाती आरक्षण मागत असतील, जाट असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, मुस्लिम असतील, हे आज आरक्षण जरी मागत असले, तरी आपल्या सॉरी आपल्या संविधानाचा मूळ ढाचा सांगतो, की आर्थिक निकषांच्या आधारे राजकारण देता येत नाही. त्यावर वेगवेगळ्या तरतुदी करता येतात, जे आर्थिक मागासलेले आहेत त्यांच्यासाठी. पण त्यांच्यासाठी असं वेगळं काही तरतूद करून 30% आरक्षण, 20% आरक्षण असं काही देता येत नाही. तर पुढचं ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल किंवा अ, आरक्षणाचं राजकारण, कास्ट बेसिस राजकारण कसं झालं, धर्माचं राजकारण कसं झालं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.